ही दृश्य आपण पाहतोय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि त्यानंतर ते माध्यमांशी संवाद साधतायत। त्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि त्यानंतर ते आता माध्यमांशी संवाद देखील साधणार आहेत। ज्या पद्धतीच्या बातम्या सकाळपासून समोर येत आहेत, अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झालेला आहे, लोकांना तात्काळ उभं राहावं लागलेलं आहे, काही ठिकाणी पैसे वाटपाचा देखील प्रकार घडलेला आहे। या सगळ्या घडामोडींवर आणि विशेषतः शाई पुसण्यासंदर्भातले जे चौकशीचे आदेश दिले गेलेले आहेत, मार्कर पेननं शाई लावली जाते, त्या संदर्भात ते काय बोलतात हे आपण आता पाहणार आहोत। 29 महापालिकांमध्ये आज मतदान होतंय आणि आता देखील आपण ठाण्यामध्ये वाघेश्वरमध्ये स्टेटमध्ये आहोत। तिथे पाहिलं मतदारांमध्ये प्रचंड उत्साह आहे। मुंबईमध्ये देखील 1 तासापूर्वी 25% क्रॉस केलं होतं आणि सगळीकडेच एक ट्रेंड पाहिला तर मतदानाला उत्साहाने लोक उतरलेत। मध्ये निवडणुका थोड्या लांबल्या असल्यामुळे मतदानाच्या प्रक्रिया लवकर व्हावी यासाठी आज सगळीकडेच एक उत्साहाचं वातावरण। लोकशाहीमध्ये सगळ्यांनीच मतदान केलं पाहिजे। कोणी मतदानाचा आपला हक्क आहे तो यापासून वंचित राहता कामा नये आणि म्हणून सगळ्यांनीच मतदान करावं। सर्व मतदारांनी असं मी विनंती करतो, त्यांना आवाहन करतो की आपल्या मताचा एका मताचं देखील मोल खूप आहे आणि म्हणून प्रत्येकाने मतदान करावं आपल्या शहराच्या विकासासाठी आणि त्याचबरोबर आपल्या भविष्यासाठी देखील सोयीसुविधांसाठी मतदान आवश्यक आहे आणि म्हणून सर्वजण या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर मतदान करतायत आणि मी एवढंच सांगेन की सगळ्यांनीच मतदान करावं। त्या भागातल्या महापालिकांचा विकास असेल, शहराचा विकास असेल, त्याचबरोबर ज्या काही सोयीसुविधा ज्या आहेत त्या मिळाल्या पाहिजे। मतदान प्रक्रिया जी आहे ही प्रक्रिया पार पडली पाहिजे आणि उद्याचं भवितव्य आपलं जे आहे सुरक्षित केलं पाहिजे। सर, थोडा तुम्ही जी शाही दाखवली तुमच्या बोटावरची त्यावरच राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांनी आक्षेप घेतलेला आहे, सॅनिटायझर लावल्यावर ही शाही निघते, तर त्या शाही लावण्याला अर्थ काय? मी निवडणूक आयोगाच्या काकांशी बोललो मगाशी। ते म्हणाले ही शाही जी आहे ही गेल्या अनेक वर्षापासून ही शाही वापरतो आपण, फक्त अगोदर आपण त्या बॉटलमधून घेऊन असतो मार्कर, पण आता ते डायरेक्ट चेकअप। त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की काही चॅनल्सवर त्यांनी त्याचा प्रयोग करून बघितला तर ती शाही ताबडतोब जात नाही आहे। तर निवडणूक आयोगाने त्याचा खुलासा केलेला आहे आणि मला वाटतं एकच आहे की कुठल्याही प्रकारचं बोगस मतदान होऊ नये ही निवडणूक आयोगाने काळजी घेतलेली आहे आणि अतिशय पारदर्शक पद्धतीने निवडणूक प्रक्रिया झाली पाहिजे। सगळ्या लोकांना मतदान करता आलं पाहिजे, मतदानापासून कोणी वंचित राहता कामा नये अशा प्रकारची भावना आपली। सर, ठाण्यामध्ये अनेक ठिकाणी मशीन जे आहेत ईव्हीएम मशीन त्या बंद पडलेल्या आहेत। अगदी 1-1, 1.5 तास उसळणे मतदान सुरू झालं, त्यामुळे मागणी होती की तो तेवढा वेळ वाढवून देण्यात यावा। इलेक्शन कमिशनकडून याबद्दल अजून उत्तर आलं नाही। जिथे जिथे मशीन बंद पडलेली आहे त्याची नोंद केली जाते आणि त्या ठिकाणी कोणी मतदार वंचित राहू नये म्हणून तो तिथला वेळ जो आहे तो वाढवला जातो किंवा तर त्या मतदान 5 वाजेपर्यंत का 6 पर्यंत आहे, 5:30 पर्यंत आहे। त्या 5:30च्या आतमध्ये सगळे लोक, जेवढे लोक आतमध्ये त्यांना टोकनही दिलं जातं, त्यामुळे कुणी वंचित राहणार नाही याची काळजी निवडणूक आयोगाने घ्यावी। काही पक्षाने टीम नेमली स्पेशल दुबार मतदान थांबवण्यासाठी। ते दुबार मतदान होऊच नये, कारण एकदा मतदान केलं तर त्याला दुबार करता आलं नाही पाहिजे। ही तर प्रक्रिया लोकशाहीमध्ये आहे आणि ती राबवली पाहिजे।
सर हिंदी जिस तरीके से आज आप मतदान देख रहे हैं, क्या उत्साह लोगों में नजर आता है आपको? वोटिंग परसेंटेज बढ़ा है, खासकर मुंबई जैसे शहर में लोग निकलते नहीं, बाहर कम प्रतिशत होता है वोट। वही मुंबई जैसे शहर में मैं जब यहाँ निकला घर से तब 25% से ज़्यादा पार हुआ था। तो मुंबई में वोटिंग परसेंटेज सबसे ज़्यादा दिखाई पड़ रहा है। इसका मतलब ये है कि लोग उत्साह में ये मतदान के लिए उतरे हुए हैं मुंबई का। और ये जो मतदान है ये अपने शहर के विकास के लिए, अपने खुद के जो सुविधा है उसके लिए और अपना जो फ्यूचर भविष्य है वो सुरक्षित करने के लिए सभी लोगों ने मतदान करना चाहिए। लेकिन मुझे विश्वास है कि मुंबई में जिस प्रकार से जो मतदान हो रहा है, परसेंटेज बढ़ा हुआ है, तो इसका मतलब है वहाँ पर परिवर्तन और बदलाव निश्चित आएगा। इसके अलावा सर जिस इंक की बात हो रही है, राज ठाकरे उद्धव ठाकरे उस पर आपत्ति जताते, कहते हैं कि निकल जा रही है, सैनिटाइजर लगाइए निकल जाती है, इसलिए उसके ऊपर भरोसा नहीं दे रहे हैं। नहीं, इससे इसमें डबल वोटिंग देखिए- हो सकती है उसकी। नहीं, इसके लिए डबल वोटिंग वो तो पोलिंग एजेंट तो उनके भी है ना, सभी पार्टी के पोलिंग एजेंट हैं। डबल वोटिंग करना है तो उसको ऑब्जेक्शन देना चाहिए और चुनाव आयोग ने उसका स्पष्टीकरण भी दिया है। और मैंने भी चुनाव आयोग के अधिकारियों से कहा, पूछा है, तो उन्होंने कहा कि 2012 से ये इंक का यूज़ करते हैं। पहले सिर्फ वो इससे लगा बॉटल में इंक बॉटल से, आज वो डायरेक्ट लगा रहे हैं। लेकिन